गेल्या काही दिवसापासून खडवली आणि परिसरातील गावांमध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होणे, वाढीव वीज बिल आणि तांत्रिक तक्रारीकडे महावितरण प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्ष याविरोधात नागरिकांचा संयम सुटला आहे। या अन्यायाविरोधात आज शंभूदुर्ग सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला। खडवली परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत। भर उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे लहान मुले, वृद्ध आणि व्यापारी वर्गाचे मोठे हाल होत आहे। अनेकदा तक्रार करूनही अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देतात किंवा तक्रारीची दखल घेत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला। याशिवाय अव्वाच्या सव्वा येणाऱ्या वीज बिलामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। आंदोलनाचे नेतृत्व करताना शंभूदुर्ग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाला कडक इशारा दिला। जर पुढील काही दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही आणि तांत्रिक समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले। मोर्चात स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे आणि मोठ्या संख्येने महिला सहभाग घेतला होता। महावितरण हाय हाय आणि वीज पुरवठा सुरळीत करा अशा घोषणाही परिसरात दणाणून गेला होता। लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तारमले, खडवली। वीज पुरवठा खंडित होते। आपल्याकडे गोवली स्विचिंग स्टेशनमध्ये सप्लाय आहे। आपले 65 ते 70 किलोमीटर आपली लाईन आहे, दोन फेडर आपले। थोडं लांब राहणार। स्विचिंग स्टेशन गोवली लांब आहे, त्यानंतर आपलं गोवली एरिया, नंतर मांडा एरिया, नंतर आपण एंडला नाही महावितरण एरिया जास्त असल्यामुळे, गावं जास्त असल्यामुळे आपल्या ब्रेकडाऊनचे प्रॉब्लेम जास्त आहे। पण नेहमीच चालू आहे तुमचं ते? नेहमीचा आता या महिन्यात प्रॉब्लेम जास्त सुरू झाले 3 वर्षापासून। याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन आपण डीपीडीसी योजनेमध्ये कंडक्टर बदलणं आणि ट्रान्सफॉर्मरसाठी मंजुरी पाठवलेली आहे आपण, ते जेव्हा झालं तर होऊन जाईल। आता आपल्या कंडक्टर रिप्लेसमेंटसाठी एजन्सी दिलेली आहे आणि एलटी केबल्स आणि HRC बदलण्यासाठी एजन्सी मिळालेली आहे। साहेब इथं 3 वर्षापासून आम्ही ऐकतो ना, आता ह्या दिलेल्या आहेत, तर मी आल्यापासून तर मला याच्यात काय टाइमलाईन असेल? काय महिनाभराचा त्यांनी वेळ दिला, महिनाभरात हे सगळं सॉल्व्ह होईल। हां, आणि जो आता लोड शेडिंगचा प्रश्न आहे, लोड शेडिंग नाही सध्या आपल्याकडे कुठे। मग रोज 4-4, 5-5 तास लाईट जाते, ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही। आपलं ट्री कटिंग झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता फक्त कंडक्टर रिप्लेसमेंट करणं आणि लाईटचा जो लपंडाव आहे हा काही वर्षापासून चालू आहे। तुम्ही आले म्हणून चालू आहे असं नाही, पण माझी आपल्याला एक विनंती आहे की नवीन मीटर तुम्ही ते देता ते सध्या बंद करा आणि जेणेकरून ज्या बिल्डरची 100 घरं होत असतील, 100 होत असतील, त्याला स्वतंत्र मीटर घ्यायला लावा। बिल्डरांना मी सांगितलं ऑलरेडी, मी आता ऑलरेडी मी तुमच्या समोर अप्लाय केला, अर्ज सुद्धा यांच्याकडे केला होता आणि खासदार साहेबांचे लेटर घेऊन तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची मागणी सुद्धा आम्ही केली होती। माझी तुम्हाला विनंती, जसे आता 2 बिल्डरांनी ट्रान्सफॉर्मरची मागणी केली तशी प्रत्येक बिल्डरांनी मागणी करावी, जेणेकरून लोड कमी होणार नाही। आज 130चा व्होल्टेज आहे, काय हिशोबात लोकांचे पंखे झाले सांगा बघू। आज काय होते, कारण एकाच पिढीवर सर्व चालू आहे, त्या पिढ्याच्या पहिल्या पिढ्याच्या बॉर्डर ब्राच झालेली आहे ब्रेकरची, त्यामुळे तो आज काल रात्रीपासून इश्यू आलाय पूर्ण। तुम्हाला